जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दैनीय अवस्था झाल्यानं दिवठाणा येथील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्यानं विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतंय। या निषेधार्थ पालक आणि ग्रामस्थांनी गावातच शाळा भरवून अनोखं आंदोलन केलं। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या दुरुस्तीचं काम मंजूर असूनही अद्याप ते सुरू झालेलं नाही। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दखल घेतली नाही। त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं त्यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित रस्ता तातडीनं करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील श्रीनिधी आर्ट गॅलरीमध्ये आयोजित चित्र प्रदर्शनाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। रंगरेषा फाईन आर्ट्स इन्स्टिट्यूटच्या वतीनं भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या निसर्ग, प्रकाश छाया आणि मानवी भावविश्व दर्शवणाऱ्या 70 कलाकृती मांडण्यात आल्या। पहिल्याच दिवशी 500हून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली। यातील 5 चित्रांची विक्री देखील झाली। या सर्व कलाकृती विद्यार्थ्यांनी 3 महिन्यांच्या परिश्रमानंतर साकारल्यात। प्रदर्शनात उद्घाटन नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल, विशाल सुरसे आणि प्रियंका पवार यांच्या हस्ते झालं। चित्रकार विशाल पैठणकर यांनी देखील प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं। आपल्या सोबत आहेत पैठणकर सर, तर त्यांनी या विद्यार्थ्यांना जे घडवलं तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। काय सांगतात? कलारंग चित्र प्रदर्शन 2026 या ठिकाणी श्रीनिधी हॉलमध्ये भरवण्यात आलं आणि या ठिकाणी जे आहे 23 ते 25 विद्यार्थ्यांनी 3 महिने अथक परिश्रम करून ग्रामीण भागातील विषय घेऊन कॅनव्हास पेंटिंग यांनी सुंदर अशा पद्धतीने तयार केलेले आहे आणि त्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह आणि रंगसंगतीचा वापर या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने केलेला आहे। काही समस्या काही झालेली नाही, समस्येची अडचण काही झाली नाही, कारण विद्यार्थ्यांचं बेसिक हे पूर्ण झालेलं होतं आणि त्यामुळे पैठणकर सर आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांचा सहभाग आहे चांगला होता आणि त्यामुळे त्यांना छान काम करतात। आज आपण आलेलो आहे संत एकनाथ रंगमंदिरच्या मागे कलारंग चित्र प्रदर्शन तिथे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। साक्षात दिखाई दे रही है और बहुत बढ़िया काम किया हुआ है बच्चों ने। सभी बच्चों को अभिनंदन। बच्चे मेरी बेटी तो 3 महीने से सतत इसके प्रैक्टिस में तैयारी कर रही है इसके लिए। मैं चाहती हूँ आगे वो अच्छे से अच्छा करते रहे। आणि पूर्ण एक्झिबिशनमध्ये आम्ही रंगरेषा स्कूल ऑफ आर्ट्सचे 21 विद्यार्थी आहोत। आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण एक्झिबिशन तयार केलं आहे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे हे अजून सुंदर झालं। आम्ही 75पेक्षा जास्त पेंटिंग्स बनवलेल्या तिथे कॅनव्हासवरती। सगळे पेंटिंग्सचे साईज सेम आहेत आणि प्रत्येकाने ह्याचं काम केलेलं आहे। प्रत्येक व्यक्तीचं सेम प्रकारे मतदार आहे ह्याचं आणि प्रत्येकाचं तेवढीच मेहनत, प्रत्येकाची तेवढीच कल्पना। सरांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला फायदेशीर आहे आणि म्हणून आम्हाला ते मदत करतं। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो। आमच्या कला आधीपासून होती, मेहनत करण्याची ताकद आधीपासून होती, पण त्याला पुढे रस्ता देण्यासाठी, दिशा देण्यासाठी सरांनी आम्हाला आम्ही पेंटिंग आमची पूर्ण थीम होती नेचरची, नेचर लँडस्केपसाठी। तर मग आम्ही प्रत्येकाने काही ना काही विचार करून ते पेंटिंग ठरवलं आणि सरांना विचारलं पुढे नमस्कार, माझं नाव स्मरण आहे। मी आता नेमकी झालेली 1 महिना आधी, पण सरांनी जे मार्गदर्शन केलं माझ्या आई वडिलांना थोडं पण त्याच्यावरतून असं नाही वाटलं की
आमची पोरगी तिथं सेफ नसते किंवा असं आम्ही 8 वाजेपर्यंत आम्ही वर्क करायचो, पण सरांनी असं कधी आम्हाला काही फील नाही होतं की आपलं घरामध्ये नाही आहे. एकदम घरासारखं होतं सगळं. सरांनी गोकुळ पैठणकर सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन हो पूर्ण टीम सरांनी बनवलेली आहे. फर्स्ट टाइम तो मुझे काफ़ी अच्छा लगा. मार्गदर्शन दिलं. जसं आपण म्हणतो एका यशस्वी विद्यार्थ्याच्या मागे केलेला आशीर्वाद असतो, तसं आपल्या गोकुळ पैठणकर सरांचा आमच्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे आणि त्यांच्यामुळेच एवढं मोठं एक्झिबिशन आम्हाला करता आलं. असं म्हणतात की ड्रॉइंगमध्ये किंवा आर्टमध्ये काही करिअर नसतं, पण ह्यात खूप जास्त करिअरचे ऑप्शन्स आहेत. तर करायचे आमच्या सर्वांना आर्ट्स सर ही नॅशनलची विद्यार्थिनी श्रेया पाठक, हिला नॅशनलची थोडं एक मनोगत नाव सांग. तर विठ्ठल पैठणकर सर आणि गोकुळ पैठणकर सर यांच्यामुळेच आम्ही सर्व कलाकार घडलेलो आहोत. सरांचे मनापासून आभार. मी नेचरचं चित्र बनवते. थीम आमची नेचरच आहे. आम्ही सर्व 23 विद्यार्थी आहोत आणि आम्ही 3 महिन्यामध्ये 23 विद्यार्थी मिळून सगळं एवढं बनवलेलं आहे. पण आम्हाला एक्सपिरियन्स देण्यासाठी फक्त आमचे मार्गदर्शक गोकुळ पैठणकर सर्वच आणि आम्ही त्यांच्या मनाने आभार मानतो. कारण आम्हाला जर त्यांनी मार्गदर्शन केलं नसेल तर आम्हाला पण त्याच्याबद्दल काहीच ठीक आहे. बाबरा येथील शेतकरी रमेश बर्डे यांच्या गट क्रमांक 302 आणि 304 मधील पिकांचं औषध फवारणीनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली. शिव ॲग्रो एजन्सी येथून खरेदी केलेल्या सवेरा ब्रीज प्रक्रियेचं औषध फवारल्यानंतर काही दिवसातच संपूर्ण पीक जळून नष्ट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या घटनेमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. संबंधित औषधाची गुणवत्ता तपासणी करून तातडीनं पंचनामे करावेत आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. या कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करतायत. माझं नाव रमेश शामराव बर्डे, बाबरा गट नंबर 302 गट नंबर 304 या शेतात मी मका, कापूस, तूर, आपलं काय म्हणते त्याला बिलात, मूग, उडीद हे पेरलं आणि माझे नुकसान इतके पुरेच्या पुरे जळून खाक झालं. थोडीफार मक्का ही 40% मध्ये जमा आहे आणि माझं मला विहीर नाही, काही नाही. माझं एक तर पीक हे लेट झालं आणि माझं पुरं जळून खाक झालेलं आहे. कशामुळं जळालं हे आपलं मी हे गावचं सावता कृषी सेवा केंद्र बाबरा इथून आणले होतं. हे गावचं हे पूर्ण बीज प्रक्रिया त्याने केली आणि ते माझं पीक हे जळून पूर्ण नुकसान झालेलं आहे. याची मला शासनाने नोंद घ्यावी हीच माझी विनंती. नाही, हा जो गवच्या तुम्ही आणला, तुमचं जे समजून घ्या, तुम्ही जे लावलेलं वावरामध्ये पूर्ण कपाशी झाली, मक्का झाली, तूर झाली, जे असतील तुम्ही ते पेरलेलं सगळं काही, तर हे सावता कृषी सेवा केंद्रामधून तुम्ही जो गवच्या आणला ते गवच्याचं औषध तुम्ही पूर्ण पिकावर टाकल्याच्या नंतरच हे जळून गेलं का? हो. बरं, हे झाडं कसे हे जळालेचे का सगळे? जळालेले आहे. हे पूर्ण जळालेलं आहे. दिसता नाही. अच्छा, म्हणजे त्या गावच्यामुळे झालेलं आहे, दुसरं काहीच नाही. होऊन घ्या नाही गावचं, हे काय माझ्या हातात आहे ना. अच्छा, हे काय गावच्यामुळं तुमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. झालं, काळी भंगार शेती झाली, पुरं टवटव होतं पण पुरं जळून खाक झालं. बरं, मग तुम्ही कृषी अधिकाऱ्याला अर्ज वगैरे केला का? अजून काही अर्ज केलेला नाही. बरं, मग तुम्ही कृषी अधिकाऱ्याला एक अर्ज करणार का आता कृषी अधिकाऱ्याला अर्ज करून टाकणार की साहेब आमची एवढी येऊन पाहणी करा. अच्छा, म्हणजे सरळ सावता कृषी सेवाहून जे औषध आणलं त्या औषधीमुळे तुमचं सगळं पीक नष्ट झालेलं आहे. 100% हेच नुकसान झाले आमचं, बाकी नाही काही. आणि ते काय ते म्हणता की तुमची जमीन खडवाने अमुक आहे ढमुक आहे. आम्ही आजच शेती करत नाही ना. अच्छा, 30 वर्षापासून शेती करतो आपण, अजून पीक आमचं असं झालेलंच नाही. अच्छा, म्हणजे आज पहिल्या वेळेसच ते गवच्या आणल्यामुळे तुमचं हे सगळं नुकसान त्यामुळेच झालेलं आहे. चालेल.
चाकण येथील विश्वास चौकात पुणे नाशिक हायवेवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाले. चौकातील दुकानांमध्ये तसंच व्यापारी संकुलनात पाणी शिरलंय. चाकण MIDC मधील कामावर जाणाऱ्या कामगारांचं मोठ्या प्रमाणात हाल झालेत. सलग 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते. आळंदी येथील PCMC बस स्टॉप जवळील पुलाचे कठडे तुटलेत. खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आले. तसंच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील घटनादूर येथील शेतकरी निलेश हुंबे यांच्यावर महाबीज कंपनीच्या बियाणांची उगवण अत्यल्प झाल्यानं दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. 7 एकर क्षेत्रासाठी त्यांनी भूम येथील बाजारपेठेतून महाबीज कंपनीचे बियाणं खरेदी करून पेरणी केली होती. मात्र या बियाणाची उगवण केवळ 25 ते 30% झाल्याचा दावा त्यांनी केलाय. हुंबे यांनी बियाणं, खत, मशागत आणि पेरणीसाठी सुमारे 50 ते 60 हजार रुपये खर्च केले. मात्र अपेक्षित उगवण न झाल्यानं हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. दरम्यान संबंधित शेतकऱ्याच्या शेताची कृषी विभागानं तातडीनं पाहणी करून पंचनामा करावा, बियाणाची गुणवत्ता तपासावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई शासनानं द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केली. भूमून साबळे कृषी सेवा केंद्रातून 7 बॅग बियाणे महाबीज कंपनीचं 612 आणलं होतं. त्याचे 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी केली. त्याचे आज रविवारी 8 दिवस झालं त्याला, तर त्यातलं 30% पण उगवलेलं नाही. बाकीचं सगळं बियाणं खराब आहे. तर मला शासनाकडून त्याची पुरेपूर नुकसान भरपाई देण्यात यावी. मी उद्या तक्रारही करणार आहे त्याची, आणखीन तक्रार केलेली नाही. तुमचं किती नुकसान झालं ह्याच्यामुळे आणि तुम्हाला डबल पुन्हा किती खर्च येणार आहे? ह्याच्यामुळं आमचं नुकसान जवळजवळ 40-50 हजार रुपये झालेलं आहे आणि परत तेवढाच खर्च येणार आहे आणखीन आम्हाला. तुमची प्रशासनाकडे काय मागणी आता? प्रशासनाने आमची नुकसान भरपाई पूर्ण द्यावी हीच विनंती. आणि दुबार पेरणी करावी लागली तर दुबार पेरणीला सुद्धा आता वापसा नाही, तर ही पेरणी उशिराच होणार. परत कितपट ती येते आणि कितपट नाही ते सांगू शकत नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आणि त्यांना गोळ्या घालण्याची कथित धमकी दिल्याचा पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठामपणे उभा आहे. त्यांना धमक्या देणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे. अन्यथा अशा व्यक्तींना मराठा स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारण्याची भाषा करणाऱ्यांना आणि मनोजदादांना संपवण्याची भाषा करणाऱ्याला आम्हाला सांगायचंय की तुम्ही जर या दादाकडे येत असाल तर त्याच्या अगोदर दादांच्या आणि तुमच्यामध्ये 6 कोटी मराठे आहेत, त्यांचा आधी सामना करा आणि नंतर दादाकडे या. तुम्हाला दादापर्यंत पोहोचणंही शक्य होणार नाही. आणि माझी पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की जे कोण हे असतील सातत्यानं मनोजदादाला जीवे मारण्याची भाषा करतायत त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि त्यांनाही सांगणं, जर पोलीस कारवाई करणार नसतील, जर इथून पुढे मनोजदादाला किंवा जे समाजाचं काम करतात मराठा समाजाच्या बांधवाला कुणी जर असं गोळ्या घालण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी देत असेल, त्याला मराठा समाज त्यांच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा असं वाचाळवीरांनी आणि धमक्या देणाऱ्यांनी ध्यानात ठेवावं. आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आली तर आम्ही इतिहासात दाखवून दिले शस्त्र सुद्धा उचललेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर आणू नका. नसता येणाऱ्या काळात मग गंभीर परिणाम या वाचाळवीरांना आणि या धमकी देणाऱ्यांना भोगावे लागतील, एवढं मात्र नक्की आहे. म्हणून माझी पोलीस प्रशासनाला, राज्य सरकारला विनंती आहे, या प्रकरणाची चौकशी करा आणि कठोरात कठोर कारवाई जे दोषी असतील त्यांच्यावर करा. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे न्हावे गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलाय. या घटनेमुळे गावाचा बाहेरील भागाशी संपर्क पूर्णपणे तुटलाय. ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुलाची संरचना वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाले. प्रशासनानं घटनास्थळी पाहणी सुरू केली आहे आणि नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. व्यवस्था तर ठीक आता जिल्हा परिषदचे PWDचे अधिकारी आपत्कालीन आपले
इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलाय त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन आळंदी देवस्थानकडून करण्यात आलंय। प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, अफवांवर विश्वास ठेवू नये असंही आवाहन करण्यात आलंय। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। वारकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे एक नम्र आवाहन आहे की आपण पाहताय इंद्रायणी नदीला अगदी जोराचा पूर आलेला आहे आणि नदीची पूर पातळी ही नदी ओसांडून वाहत आहे। सकाळी आपण सिद्धबेट आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठाला ज्या धर्मशाळा आहेत त्यातील वारकऱ्यांना आपण सुरक्षितता बाहेर काढलेलं आहे। अजूनही काही धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। पोलीस प्रशासनातर्फे सर्व वारकरी आणि धर्मशाळाचे मालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विनंती करण्यात येते की आपण तिथं जे आता भाविक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं पाहिजे किंवा त्या तत्काळ मोकळ्या केल्या पाहिजे। नवीन तिथं कोणालाही जाता येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, कारण पूर हा वाढत आहे। पश्चिम पाट्यामध्ये जोरात पाऊस पडत आहे। तसेच इंद्रायणी नदीवरून आळंदीला येणारे जे मार्ग आहेत ते आता बंद झाले आहेत। इंद्रायणीच्या आळंदी परिसरातील सर्व पुलांवरून पाणी चाललं आहे। आपण रस्ते बंद केले आहे, त्यामुळे आता इंद्रायणी नदीवरून आळंदी यायला विनंती नाहीये। तसेच इतर रस्ते सुद्धा आळंदी बंद केले आहेत। त्यामुळं वारकऱ्यांना नम्र विनंती आहे की आता ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित थांबावं आणि पुढील परिस्थिती विश्वस्त आणि नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला कळवी त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यावा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहू लागले। धरणाच्या सांडव्यावरून वेगानं वाहणारं पाणी आणि हिरवाईनं नटलेला परिसर पाहण्यासाठी नागरिक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येनं धरण परिसरात दाखल होत आहेत। धरण ओसंडून वाहू लागल्यानं पंचक्रोशीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे। त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। नारळी पोफळीच्या बागा, धरणातून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमोहक नजारा यामुळे मडखोल परिसराचं सौंदर्य अधिकच खुललंय आणि हे ठिकाण सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय।